असं वाटतं मुस्कटात ठेवून द्यावी त्या राधिकाच्या. असलं काही तर अजिबात करू नकोस. नरसिंह तिला लंडनला पाठवतो डिलिव्हरीसाठी. आज उद्यामध्ये ती निघेल. तुमच्या साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद हवंय. बाबांपासून काय धोका आहे तुला? मला नाही, तुला. अमृता, मला कळतंय तुला काय होतंय ते, पण ही वेळ रडत बसण्याची नाहीये. आता तुला निर्णय घेतला पाहिजे. मी निर्णय घेतलाय जानकी. मला फक्त एकदा बाबांना भेटायचंय आणि हे सगळं मला त्यांच्या तोंडून ऐकायचंय. का उगाच विषयाची परीक्षा घेतीयस? अगं, त्यांचा तुझ्यावर राग नाहीये. त्यांना फक्त तू आर्यनच्या बाळाची आई झालेली नकोस. जानकी, हे बाळ जितकं आर्यनचं आहे तितकंच माझं पण आहे ना. आणि ज्याच्याबद्दल त्यांच्या मनात एवढा राग येतो तो तर नाहीये ना आता. मग हे सगळं विसरून का नाही जात ते? हे सगळं त्यांना कोण सांगणार? मी सांगेन, कारण हा माझ्या बाळाचा प्रश्न आहे ना. अमृता, तू त्यांच्याशी बोलायला गेलीस तर ते तुला या घराबाहेर जाऊ देणार नाही. तू इथून जा, तू तुझ्या घरी परत जा. एवढं सगळं घडल्यानंतर मी इथे राहणं शक्यच नाहीये. पण बाबा माझ्याशी असं का वागले? हा विचार करण्याची ही वेळ नाहीये. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेव की तू इकडे राहिलीस तर तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. साहेब, श्रेयस पाटीलचा फोन आला होता, त्याला भेटायला गेलो होतो. काही गरज नाही त्याला भेटायला जाण्याची. त्यांनी मागितले तेवढे पैसे दिलेत ना त्याला. हो साहेब, पण त्याची आता मागणी वाढली आहे. तो म्हणतो हा सगळा चमत्कार त्याने दिलेल्या बातमीमुळेच घडलाय. त्यामुळे तुम्ही त्याला विधानसभेवर घेऊन राज्यमंत्रीपद तरी द्यावं अशी त्याची इच्छा आहे. डोकं ठिकाणावर ना त्याचं. राजकारणावर लिहायला लागला म्हणजे त्याला राजकारणातलं कळतच असं नाही. त्याला म्हणावं, त्याच्यापेक्षा माझे जे होर्डिंग लावणारे कार्यकर्ते आहेत ना त्यांना जास्त कळतं. फोन उचलू नका त्याचा. चला. काय पांडुबा, पोरगी पटली की नाही? आहे तिच्या आईला लाजते. जेवण बिवणं झाली वाटते. हो. काय होते? भाजी कुठली होती? कोबी होती. परत बोल. कोबी कोबी. तोंड कसं होते तुझं? कोबी कोबी. मायला कोबी खाऊन सुद्धा एवढं बळ आलोय बॅगा उचलायचं. 2 कोंबड्या दिवसाला आणल्या पाहिजे तू, तर ताकद वाढेल. बरोबर आहे दादा, पण मी शाकाहारी आहे. अरे वाण्याकडे जायचं, त्याला मी 2 शाको द्या. शाको? शाकाहारी कोंबड्या मिळतात होय? हा म्हणजे काय? येडा कुठला? काय मी सांगितलं खरं वाटते तुला रे बाबा. बरं बॅगा नीट ठेवला की नाही? हो. कुलूप बिलूप लावलं? हो. वडून बघितलं की नाही? हो. आपले वाकणी साहेब आहेत ना, त्यांनीच कुलूप लावलं. अरे वाकण्यानं लावलं? हो. आणि चाव्या कुठे ठेवल्या? वाकणी साहेबांनी चाव्या राधिका मॅडम जवळ दिल्या. राधिका नीट कलटी मार.
पांडू कल्टी मार. तिथं राहू दे, ते तिथंच राहू दे. तू मार इकडनं. राईट हँड लेफ्ट लेफ्ट गेला. नमस्कार राधिका मॅडम. नमस्कार म्हणले. काय मुजरा करू का काय? काही काम आहे का माझ्याकडे? अहो, काम नसताना मुजरा करू नये असा काही नियम आहे होय? आणि कुठं निघाला? काय आहे? मला कामं असतात, त्यामुळे त्यासाठी बाहेरही जावं लागतं. होय, जावा जावा जावा. ते काय ते सनक्रीम बिनक्रीम लावलं का नाही? बाहेर कडक ऊन आहे. नाही गोऱ्या गोऱ्या तुम्ही काळ्या पडाल करपून. धूप में निकला न करो रूप की रानी, काला रंग गोरा नहीं गोरा रंग काला न पड़ जाए. आत्याबाई, बोलवलंत? हो. अगं अमृता कुठे गेली आहे? केव्हाची शोधतेय मी तिला, घरात कुठे सापडतच नाहीये मला ती. ती तिच्या घरी गेली आहे परत. तिच्या घरी गेली म्हणजे? अशी अचानक कशी काय गेली? अगं कुणाला न सांगताच गेली का? तुला तरी सांगितलंय का तिने? का तिकडे गेल्यावर फोन केलाय? मी पाठवलं तिला तिच्या घरी. का? यांनी अमृतासाठी लंडनची तिकीटं काढली आहेत आणि अमृता सुद्धा जाण्याची तयारी करत होती. तेव्हा मी तिला सगळं सांगितलं. सगळं सांगितलंस म्हणजे? सगळं सांगितलंस नरसिंहाबद्दल पण? हो, मी त्यांच्याबद्दल सगळं सांगितलं, त्यांच्या हेतूबद्दल सांगितलं आणि ते अमृताला पटलं. पण तिचा विश्वास बसला? हो, कारण तिने ह्यांना आणि काय? काही नाही, मी तिला समजावून सांगितलं. तिचा विश्वास बसला आणि आता तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज नाही राहिला. जानकी, अगं हे सगळं कसं झालं? आत्याबाई, जसे गैरसमज झाले तसेच ते दूरही झाले. जानकी, परमेश्वर आहे ग, परमेश्वर आहे. परमेश्वरा, तू सांभाळ रे बाबा आता आम्हाला. अगं पण हे सगळं जेव्हा नरसिंहाला कळेल तेव्हा तो काय करेल? अगं त्याचा तुला किती त्रास होणार आहे याची कल्पना आहे का तुला? आत्याबाई, तुम्हीच म्हणालात ना देव आहे म्हणून, आणि तो सगळं पाहतोय. मला आता एकाच गोष्टीचा आनंद आहे की अमृता आणि तिचं बाळ आता सुरक्षित आहे.
माझा माझ्यावरच विश्वास बसत नाहीये. नरसिंह नीच आहे माहित होतं मला, पण तो स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत असा वागू कसा शकतो? जानकी सारखी बायको घरात असताना तो दुसऱ्या बाईकडे कसा बघू शकतो? मामा, तुम्ही त्या दिवशी आर्यनच्या बाबतीत जे म्हणालात ना, तेच मी बाबांच्या बाबतीत म्हणेन. बाबांबद्दल हेच जर मला दुसऱ्या कोणी सांगितलं असतं ना, तर माझा विश्वासच नसता बसला. पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघितलंय. पाहिलं समृद्ध, आता या संकटाच्या वेळी सुद्धा जानकी तुझ्या पाठीशी उभी राहिली ना. मामा, बाबा मला लंडनला पाठवून माझ्या बरोबर जे काही करणार होते ना, त्यावर अजूनही विश्वास नाही बसत आहे माझा. आता असं काही होणार नाही. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी काळजी घेईन तुझ्या बाळाची, तुझी आई म्हणून आणि बाळाची आजी म्हणून. मामा, माझ्या बाळाची यात काही चूक नसताना तू जन्माला येण्याआधीच त्याच्या नशिबी हे दुःख काय? मामा, असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं बेटा. मी म्हटलं ना, मी तुझ्या जवळ आहे. काही होणार नाही. नरसिंहाला जे करायचं ते करू दे. मी पण बघते तू काय करू शकतो. नाही म्हणलं, असं दुसऱ्या कुणाची तरी खोली त्यांना न विचारता उघडू नाही. काय 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 काम काय तुझं? तुमचं काय काम आहे इथं? अरे तू काय मोलकरी नाहीस का मालकी नाहीस? नाही, तुम्ही तर मालक आहात ना, मग असं चोरासारखं दार का उघडताय? मारी टोपरा, जा 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 जा. तिथे ती आपली पोरगी चिऊ, जिच्यासाठी तू इथं आलीस, झोपव जा तिला, झोपव जा. नाही, शिवचं काही माहित नाही, पण आत्याबाई झोपल्यात, त्यांना उठवू? आत्याबाई, ओ आत्याबाई. मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, तू ओरडणार नाहीस, कारण तू एक चांगली मुलगी आहे. कोणी सांगितलं? हो नाही हो, खरंच खूप वंगाळ मुलगी, त्यामुळं मी आत्याबाईंना ओरडून उठवणार. मायला, तुझं म्हणणं तरी काय आहे सुगंधा राणी? नाही, म्हणणं काहीच नाही, जरा घसा खवखवतो, जोरात ओरडून हाक मारायची वाटते आत्याबाई. आत्याबाई, कसं आहे ना परशुशी, माझं तोंडाचं हाताने बंद करून नाही भागायचं. तोंड बंद करण्याचे लई मार्ग ठाऊक आहेत मला. मार्ग मी तुला एकदा सुचवले पण होते, पण तूच तयार नाहीस.
नाही आता परशु शेठ टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचं नाही. तुम्हाला जर माझं तोंड तसं बंद करायचं असेल तर दोरला बांधा माझ्या गाय. तू काय थोडी घेऊन घेऊन आली का काय? काय बोलते कळतं का तुला? का हो नाही काही चुकलं का माझं? आणि तुम्हाला काही एवढं नवल वाटतं या गोष्टीचं? अगे फडतूस मोलकरी नाहीस तू. तुला काय किल्लेदारांची सून व्हायचं का काय? हो ना, मला ना खरंच किल्लेदारांची सून व्हायचंय. जानकी नाही का झालं, आणि तिच्यापेक्षा ना जरा जास्त शिकली. अगं तुझं शिक्षण घाल चुलीत. ती सुमित्रा आली माझ्याशी लगीन करून या घरामध्ये. काय झालं तिचं? तुझं बी तेच होईल. परशु शेठ ते माझं मी बघून घेईन ना. नाही कसं आहे, मी ना माझ्या बरोबर तुमची पण किंमत वाढवीन या घरात, माहिती? मायला म्हणजे तुला काय म्हणायचंय? या घरामध्ये मला किंमत नाही आहे. आणि कसं आहे ना परशु शेठ, आता आपण आपली किंमत करत बसण्यापेक्षा दोघ जण मिळून या घरातल्यांची किंमत करू ना. काय इकडे येण्याच्या अगोदर काय हरामखोरपणाची रंगीत तालीम बिलीम करून आली ते का काय तू? मग ओ परशु शेठ, ऑफर मंजूर आहे का आमची? असं करू नको म्हणजे. काय ग इकडे काय करतेय? तिकडे चिवरती ऐकू येत नाही तुला? नाही मी ते हे काही बोलले का तुला? नाही, उलट मदत करत होती. हे जीव रडते, जाते तिकडे. वहिनी, एखाद्या माणसाला एवढं जपू नये, नजर लागते. सुगंध जायती हो, वाऱ्यावरनं नाकाला लागणारच. कसं आहे ना परशुदाता, उकिरड्यावर होणाऱ्या कुत्र्याला सगळ्या वासांची सवय असते. त्यात वाऱ्याला दोष देण्याचं काय कारण? जसं माणसाला जास्त जपू नये तसं त्याला जास्त डिवचू पण नाही. तो काय करेल? तुम्ही काय कराल ते आपण नंतर बघू. सध्या तरी तुम्ही जे काही केलंय ना त्यामुळे तुमचं पाण उतारा चाललाय. जास्त डोकं फिरवू नका माझं. हितल्या हित राडा घालीन. तो नंतर घाला. आधी जाऊन राधिकाताईंना भेटा. बराच वेळ पांडुदादांजवळ चौकशी करत होत्या त्या तुमची. भेटा. राधिका मॅडम, हॅलो जानकी, मी युगंधरा बोलते. आश्चर्य वाटलं असेल ना माझा फोन आला म्हणून. नाही तसं नाही. बोला ना. काही काम होतं का? अमृता पोचली का नीट? हो, व्यवस्थित पोचली. खरं तर मला अमृताबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. अमृताबद्दल? काय? मला तुझे आभार मानायचे आणि तुझी माफी मागायची. आभार मानायचे
माफी मागायची आहे म्हणजे? तू अमृताला इथे पाठवलंस त्याबद्दल तुझे आभार. मला खरंच वाटलं नव्हतं अमृता इथे परत येईल म्हणून, पण तू तिच्याशी बोललीस, ती इथे आली, त्यासाठी तुझे आभार मानायचे होते. मी काय नाही केलं. मी फक्त तिला जे काही होतं ते सांगितलं. तिला ते पटलं म्हणून ती तुमच्याकडे आली. तू तिच्याशी बोललीस, तिला समजावलंस, हे काही थोडं नाही ना. आर्यन तुझ्याशी जे काही वागला त्या सगळ्याची मला पूर्ण कल्पना आहे. आर्यनने स्वतः मला सगळं हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. त्याबद्दल तुझी क्षमा मागायची होती. खरं तर हे सगळं मला माहीत होतं. मी ठरवलं असतं तर हे सगळं मला टाळताही आलं असतं. अमृताच्या मनातले तुझ्याबद्दलचे गैरसमज मला दूर करता आले असते, पण मी नाही केलं. एक आई म्हणून, एक सासू म्हणून मी स्वार्थीपणाने वागले. त्याबद्दल तुझी क्षमा मागायची होती. मला माफ कर. अहो, असं नका बोलूत. आता जे झालं ते झालं. मला याच्यातच आनंद आहे की अमृता परत तुमच्याकडे आली आहे आणि आता ती सुरक्षित आहे. तिची काळजी घ्या.